एक काळ असा होता की लोक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घ्यायचे. आज सोशल मीडियामुळे एका कल्पनेतून, एका कंटेंटमधून आणि एका रीलमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं. पण सोशल मीडिया म्हणजे फक्त लाईक्स, फॉलोअर्स आणि व्ह्यूज हेच काय? की त्याकडे आहे पर्सनल बिल्डिंग, करिअर ग्रोथ, बिझनेस अपॉर्च्युनिटीज आणि सक्सेसची नवी दुनिया. आजचा तरुण फक्त सोशल मीडिया वापरत नाही, तो त्याच्यावर स्वतःची ओळख निर्माण करतो, लोकांशी जोडला जातो आणि स्वतःचे भविष्य घडवतो. याच विषयावर सोशल मीडिया टू सक्सेस आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे सोशल मीडिया क्रिएटर आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर श्री विपिन मोहरे आणि सौ तन्वी काकड. अजून सो व्हायला त्यांचा टाइम आहे प्रवास ताई. आपल्यासोबत त्यांचा प्रवास आपल्याला सांगेल की सोशल मीडियाचा वापर करून मनोरंजनच नव्हे तर स्वतःची ओळख, प्रभाव आणि यश निर्माण कसा करावा. तर मित्रांनो, जोरदार ताड्यांचं स्वागत करूया श्री विपिन माहोरे आणि सौ तन्वी काकड यांचा. द स्टेज इज युअर्स. असं वाटतं समिटमध्ये लग्न लावून टाकते की भाई. सध्याला मंगेतर आहेत ते. सौ तन्वी काकड असं त्यांनी प्रोनाऊन्स केलं, पण मी ते परत घेतो. आमची विदर्भाची शान म्हणजे तन्वी काकड कुमारी आहे सध्याला. लवकरच सौ होईल बिपिनजीची. 2021 तर 25पर्यंत त्यांचं खूप साऱ्या वेगळी स्टोरी आहे. आम्ही आत्ताच पाहिलं तुमचं. मी आणि जाम मजा येईल तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी. मी तत्पूर्वी आदरणीय प्रमोद काळबांडे सरांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यावे. होता है बड़े बड़े सेलिब्रिटी आने के बाद सांस फूलती है तो ऐसा होता है. कभी कभी गलतियाँ भी बहुत कुछ सिखा जाती है. सौ कुमारी क्या है सब कुछ पता चलता है. आदरणीय प्रमोदजी काळमाटे सरांना विनंती करतो की अगोदर बिपिनजीचं स्वागत करायचं आणि नंतर तन्वीजीचं स्वागत करायचं आहे. आदरणीय प्रमोद काळबांडे सर. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. स्वप्नांची उंच भरारी, मनात जिद्दीची ज्योत, युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा. हातात हात घेऊन सारे पुढे चाललो एकत्र. हिंच्या या प्रवासात प्रत्येक क्षण होतोय खास सुंदर. नवीन वाटा, नवीन दिशा, युवकांच्या हृदयात नवा विश्वास. टाळ्या, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया बिपिनजीचं, आपल्या विदर्भाची आणबाण शान तन्वी आणि बिपिन. खूप खूप धन्यवाद प्रमोद काळबांडे सर, सोबतच बिपिन आणि तन्वीचं. मी तन्वी आणि बिपिनचं आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी, त्यांच्यासोबत इंट्रो घेण्यासाठी, त्यांची जर्नी कशी झाली 21-26पासून तर त्याच्या सोशल मीडियापर्यंतची, त्याकरिता मी हीनचे चीफ मॅनेजर श्री श्यामसुंदरजी माडेवार सर यांना विनंती करेल की व्यासपीठावर येऊन त्यांच्यासोबत हितगुज करावे. धन्यवाद. श्री श्यामसुंदर माडेवार सर. अध्याय खास. विचारांची ही ताकद कृतीतून दिसते आज. स्वप्नांना देतो आकार, हाच आहे इंचा राज. नेतृत्वाची. हॅलो, माईक भेटलं का रे? मी कालच सांगितलं होतं माईक हरवला तर मैं जिम्मेदार नाही हो. आणि माईक हरवलाच. माईक कोणाकडे? एक माईक कोणाकडे आहे, नाही तर जाताना प्रत्येकाची झडती होईल. इकडे आहे, मी गॅरंटी घेतो. हा, राईट. आवाज, माईक चेक करा प्लीज. आहे का? अरे व्हेरी गुड, ग्रेट. अरे तुम्हीच टाकून ठेवला का? ती मुलगी परेशान झाली ना पाप बिचारी. मी आपल्या ह्या समरयुत समिटमध्ये श्यामसुंदर माडेवार, बिपिनजींचं आणि तन्वीजींचं
हार्दिक स्वागत करतो. दुपारच्या सत्रामध्ये झोप उडवण्याचं काम यांनी केलेलं आहे. अगोदर उडालेली आहे आणि आता उत्सुकता लागलेली आहे की ज्यांना आपण स्क्रीनवर पाहिले ते रिअल आयुष्यात कसे आहेत, बरोबर? आणि त्याचाच उलगडा आपण आज इथे करणार आहोत. सुरुवात कुठून करायची? सो लेडीज फर्स्ट. तन्वीजी, मी भाग्यवान समजतो आज स्वतःला. त्याचं कारण असं आहे, तुमचा इंटरव्ह्यू मी घेतोय. तुमच्यामुळे 2-4 फॉलोअर म्हणजे वाढतील असं मला वाटतंय. आणि बघू आता, कदाचित आवडला इंटरव्ह्यू तर छान, नाही तर परत प्रयत्न करतो मग. नाही नाही, तुम्ही छानच घेणार मला तरी असं वाटत आहे, कारण बोलण्याचं तुमचं कम्युनिकेशन जे स्किल आहे ते मला तरी आवडलं. थँक्यू व्हेरी मच. तर तन्वीजींसाठी हा पहिला प्रश्न. तन्वीजी, मूळच्या कुठल्या तुम्ही? मी मूळची अमरावतीचीच आहे. माझं कापूसतळणी गाव आहे अंजनगाव सुरजीकडे. पण आम्ही लहानाची मोठी मी अमरावतीलाच झाली आहे. घरी कोण कोण असते? आई, बाबा आणि माझा छोटा भाऊ. मी मोठी. तुम्ही मोठे? हां, मी मोठी. ग्रेट. दादागिरी तुमची चालते? हो, असं म्हणायला हरकत नाही. आणि आता? आता तर चालतेच. चालते आता. ग्रेट. बिपिनजी, तुमच्याकडे माहीत ना इकडे प्लीज एक. यांच्या घरी दादागिरी आमच्या सासूशी चालते. हो का? त्या ज्या लीडर ज्या पद्धतीने आता मी जवळपास 2 महिने झाले. हां, तर त्याच्या आधी तर नव्हतं जाणवत. हां. पण लोक म्हणते ना की लग्नाचा लाडू खाल्ला तरी, काय म्हणते ते आहे ना काहीतरी म्हण, खाल्ला तरी खराब, नाही खाल्ला तरी खराब. नाही नाही, तर खाल्लं तरी काय खाय तो भी पछताय, ना खाय तो भी पछताय. तर खायच्या पहिले तर नव्हतं पस्तावून राहिलो मी. नाही, आमची म्हणजे बैल आहे चांगली आहे, बैल आहे गुणाची, बाईचा काही विषय नाही आहे. पण हे असे चाळे करताना विचार करायला लागते आता, की सासू काय म्हणन, सासरे काय म्हणन. आता ते आहेच ना, वाटतेच ना, की बा संसारात आलं की लोक म्हणते की बा संसार दुःखमुळं, ऐकलं असून तुम्ही, संत म्हणून गेले. तर मला आता अनुभव येऊन राहिला, विचार करायला लागते प्रत्येक गोष्टीचा. तुमच्या घरी कोण नाही, कोण आहे ते अजून विचार. अजून लग्न व्हायचंय. हा, व्हायचं आहे. हा, सो इट इज अ इंटर्नशिप फॉर यू. तर तुम्ही पण माझा मान ठेवत पहिला प्रश्न तुम्ही पण पहिला, तू येऊन जाय भाऊ, तू लय येऊन जाय तू. एक खुर्ची याची लावून द्या इथं. काय एकटाच असतं काय? आम्हाला चान्स दे. तर कुठं होतं आपण? इंटर्नशिप. हा, इंटर्नशिप. तर असं नव्हतं की बस एंगेजमेंटच्या पहिले आम्ही सोबत होतो सोबत, पण ते बाकी जेले माहीत नव्हतं कोणाला की आम्ही सोबत आहे म्हणून. फक्त ते लोकांना दिसायचं. हा, म्हणजे पुऱ्या जगाला माहित होतं. आमच्या घरचेच मला तर आतापर्यंत समजले नाही, म्हणजे एवढं समजलं नाही मला की एवढे नादान कसे काय. पुऱ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की याची एंगेजमेंट कधी आहे आणि याचं लग्न कधी आहे. आणि माया मला म्हणून राहिली, नाही माया पोरगा असं आहेच नाही. नाही, ते मित्रच आहे. ते तर बहीण सांगत जाईल, ते काही नाही, ते बहीण भाऊ आहे, ते व्हिडिओ बनवते. त्याची भाची मला मावशी म्हणत होती. अरे बाप. आणि आता काय म्हणत? आता मामी म्हणाच लागते. म्हणत. ओके. पण आता तुमचं मूळचं गाव कोणतं आहे? तुम्ही त्या विषयावर आपण राहिलो ऍक्च्युली. हा, तर मी तसा अमरावतीला जरी रिप्रेझेंट करत असलो तरी मी अमरावती सिटीचा नाही आहे. मी अमरावतीपासून माझं गाव 35 किलोमीटर शिरसगाव म्हणून आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी 6 शिरसगाव आहे.
आणि माझ्या गावाला ओळख नव्हती. ती ओळख तुम्ही मिळवून दिली असं म्हणायचं हा, हरकत याच्यासाठी मी स्वतःबद्दल थोडा प्राऊड फील करतो की आज नाही. माझं टाळ्या वाजल्या पाहिजे. गाव हे माझ्या नावाने ओळखलं जाते. कारण की आणि माझं नाव पण असंच होतं. तुम्हाला माहित आहे काय, जसं एखादा लाख जर जमा केले त्याच्यातले तुम्हाला 10 पोट्टेचं नाव बिपिन दिसन. क्या बात आहे. ओके. ते नाव सांगताना मला मी कोणाला सांगत होतो की बा तुझं नाव काय आहे, तर माझं नाव तसं चक्रधर आहे. एक जे जन्म नाव आहे ते चक्रधर आहे. आणि मी माझं नाव तेच सांगत होतो, कारण की माझ्या या नावाला मी कंटाळलो होतो. मी कधी बिपिन म्हणत जाऊ होतो, काय टिपिन, काय दिपिन, म्हणजे नाव कोणाच्या तोंडातच नव्हतं येत. पण मी जेव्हा माझी सुरुवातीची जर्नी माझी यूट्यूबपासून झाली, जसं टिकटॉकपासून पण झाली, पण नंतर मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि मी व्लॉग्स बनवत होतो, तर माझं सुरुवातीचं होतं की मी बिपिन माहुरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. अमरावतीचा बिपिन माहुरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या नावाने जे आहे मला पूर्ण महाराष्ट्रात एवढी ओळख दिली की आता जर कोणी चाललं असलं तर तो असं नाही म्हणत का तो माहुरे चालला, तो म्हणते बिपिन चालला. क्या बात आहे. ओके, ग्रेट. तर याबद्दल मला थोडं असं गर्व वाटते की चला ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्या झाल्या. ओके. आता आपण हे जे तुम्ही सुरुवातीचं आपण केली की बाबा कुठनं नेमकं सुरुवात आणि कशी सुरुवात झाली, क्रमांक 1 ह्या प्रश्नावर येऊ. म्हणजे आपण तिथंच आलो आहे ॲक्च्युली, की नेमकी सुरुवात कशी झाली, क्रमांक 1. दोघांना पण आपण सलग घेऊयात प्रश्न. तुमचं झालं की लगेच त्यांचं. आणि असं कधी मनाला वाटलं की नाही आता आपल्याला हेच करायचं आहे? कारण तुमचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे कोणाला? एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते. एकाच कॉलेजचे म्हणजे संस्थेचे. हां, इयर पण सेमच होता, फक्त स्ट्रीम ब्रांच वेगवेगळ्या होत्या. तर त्यावर आपण नंतर येऊ, पण आता याच्यावर की कॉन्टेंट कधीपासून सुरू केलं. कॉन्टेंट असं मनात कधी संकल्पना आली की बाबा आपण करायला पाहिजे, किंवा आणि वाटलं की नाही आता हेच करायचं? बघा, म्हणजे इथं स्टेजवर कोणी जर आलं, स्टेज फिअर कोणाकोणाला आहे? हात वर करा. एवढे स्टेजवर बोलू शकते? हो. तर या कॅटेगरीतला मी होतो. जेव्हा 10वी झाली आणि 10वी झाल्याबरोबर मला फोर्सफुली जे आहे पॉलिटेक्निक घ्यायला लागलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा ज्युनियर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे मी, असं तुम्ही म्हणू शकाल. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेक्निक केलं आहे. तर माझ्या घरात सगळे तुम्ही असं समजू शकता की जवळपास माझ्या फॅमिलीमध्ये 60 to 70% सगळे इंजिनियरच आहे. आणि सगळे आता कंपनीत घासून राहिले. तर त्यांचं प्रेशर माझ्यावर आलं आणि माझ्या फॅमिलीनं जे आहे मला पॉलिटेक्निकसाठी जे आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन होतं नाही की बा 12वी करशील तरी तुला मेकॅनिकल म्हणजे इंजिनिअरिंगकडेच जायचं आहे, मग तू इंजिनिअरिंगमध्ये काहीही कर. मग मी जे आहे ते थोडं रागात मी ते डिसिजन घेऊन टाकलं की मला पॉलिटेक्निक करायचं आहे, की 12वी नंतर तेच करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा मी आधीच प्रिपेअर होतो. पण ते लहान वय असते, त्याच्यात आपल्याला काही एवढं समजत नाही. घेतलं तर खरी मी. 12वीत लहान वय म्हणजे खूप हे झालं, विरोधाभासात्मक झालं हा, असं मला नाही वाटत की 15व्या वर्षात एवढी समज येते की बा तो डायरेक्ट फ्युचरचा विचार. 32व्या वर्षाच्या लोकांना समजून नाही राहिला काय करायचं आहे. मी तर 15व्या वर्षात तुम्हाला सोबतच्या अजूनही मी हे करू का ते करू का ते मला विचारून राहिले. तो 32चा, मी 26चाच आहे. तर मग तिथून मग जे आहे मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली. आणि माझा सगळ्यात मोठा एक डिसॲडव्हान्टेज किंवा असं समजा की एक अशी भीती होती की मला 4 चौकात मला बोलता येत नव्हतं. जसं मी आता बोलून राहिलो आहे, मला बोलता येत नव्हतं. मी स्टेजवर मला कोणी जर बोलावलं, कॉलेजमध्ये सेमिनार चालते, सेमिनारमध्ये मी 15-15 मिनटं स्टेजवर फक्त उभा राहत होतो चुपचापमध्ये. आणि मास्तरीने लय इंटरेस्ट मला चुपचाप उभं करण्यात, कारण की त्याचे एक तर लेक्चर बोर होत होते, त्याला जोक काही मारता येत नव्हते, पोट्टे आम्हाला बघून हसत जाय, म्हणून जास्त आम्हालाच 15-15, 20-20 मिनटं तिथं उभं ठेवत जाय. तर म्हटलं हे काही बरं नाही, म्हटलं बाई की बा आपल्याला याच्या विरोधात थोडी क्रांती करावं लागते. तर तिथून जे आहे मी एक मोबाईल घेतला होता तेव्हा.
आणि त्या मोबाईलमध्ये मी प्रॅक्टिस करत होतो की बा आपण आपली कम्युनिकेशन स्किल कशी वाढवायची. म्हणजे तुम्ही तुमचं कम्युनिकेशन चांगलं करण्यासाठी हा ते कार्यक्रम सुरू आणि केला. कम्युनिकेशन तेही चांगलं नव्हतं. ते नव्हतं, ते अशाच भंगार गोष्टी सगळ्या एका खोलीत करत होतो. तर मग त्याच्या तर मग त्याच्यानंतर त्या भंगार गोष्टी करू करू तो डाटा फुल होत होता. आता आले हे 128 जीबीचे मोबाईल. आमच्या वेळेस 8 जीबीचे मोबाईल, 8 GB 16 GB 8 GB आणि स्टोरेज 32 खूप GB. झालं ते. आणि ते 64. हा तर तेव्हा मग मी ते त्याच्यात जे क्लिप्स राहत होत्या ते काढून मी टिकटॉक वरती टाकत होतो, कारण की माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल होत होता. आता मी संध्याकाळी टाकत होतो, सकाळी त्याच्यावरती ऑडियन्स येत होती. मला आठवते मी एक व्हिडिओ बनवला होता, कांद्याचा व्हिडिओ बनवला होता. कोणी पाहिलाय? कोणी पाहिला, कोणी नसेल पाहिला तो. तो व्हिडिओ मी टाकला आणि माझे एका दिवसात 96K फॉलोअर्स एका रात्री वाढले होते. म्हणजे काय विषय हातात घेतला होता का कोणता? तेव्हा तुम्हाला आठवत असेल की एक असं मधात झालं होतं 2019च्या तेवढ्यात कांद्याचे भाव एकदम वाढले होते. 100 रुपये किलो झाले होते. 100 किलोच्या वर हा. 100 रुपयाचं वर गेलं होतं. 216 रुपये किलोवर गेला होता हा, कांदा. असं काहीतरी झालेलं बरोबर. आणि तो पण ट्रेंडच बनला होता तेव्हा. तर तो मी एक व्हिडिओ बनवला की लग्न करतं का माझ्यासोबत. तर काय मग पोरी म्हणजे काय रे तुझ्यापाशी 100 क्विंटल कांदा आहे 100 माझ्यापाशी. क्विंटल कांदा. तर मग तोही व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर तिथून ते जर्नी झाली स्टार्ट की Great. चला आपण काही तर कामात आलं. आपण जे Yes. बोलून राहिलोय की बा Perfect. ठीक आहे आपण स्टेजच्या कामाचा नाही आहे, आपण लोकांपुढे नाही बोलू शकत एवढं, पण बोलू शकतो हे तिथून माझ्या लक्षात आलं. आणि मग मी तिथून रील जे आहे स्टार्ट केलं ग्रेट बनवणं. ग्रेट. आपण आता तन्वीजींकडे वळूया. आपण आता तन्वीजींचं नेमकं कसं ठरलं की आपण आता ह्या क्षेत्रात उतरायचं आणि हेच करायचं? माझी एवढी मोठी तर स्टोरी नाही आहे. डायरेक्ट म्हणता येईल की कोरोनाची कृपा. ओके. हा. कोरोनाचे रिझल्ट आहेत बघा तुम्ही. हा. म्हणजे मला खूप चांगलं लागलं लॉकडाऊन, कारण मी ॲग्रिकल्चर पासआउट आहे आणि थर्ड इयरला म्हणजे 15 दिवस गॅप होती कॉलेजला. सो मी याची फॅन होती, आहे, राहीलही. आणि तेव्हा मी स्टोरी पाहिली होती की त्यांना आर्टिस्ट पाहिजे होती आणि मला आवड होती थोडीफार, म्हणजे सॉंग्समध्ये प्रोजेक्ट्स करू शकत होती मी. सो मी त्यांना कनेक्ट झाली आणि आमचं अल्बम सॉन्ग स्टार्ट झालं पूर्ण. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांचा विरोध होता, म्हणजे मुलींना या गोष्टी खूप फेस करावं लागते इथे, प्रत्येक मुलींच्या वेगवेगळ्या स्टोरी असेल. सो त्याच्यानंतरही मला वाटलं नाही की मी हे करू शकते कंटिन्यू, कारण ते मी एक जस्ट हॉबी म्हणून केलं होतं. आणि त्याच्यानंतर माझी डिग्री झाली, मी क्लासेस केले बँकिंगचे. आणि त्याच्यानंतर असं मला कुठेतरी वाटलं की बाहेर ज्या माझ्या फ्रेंड्स म्हणजे जॉब करत होत्या त्यांना खूप त्रास होत होता, सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत, आणि मग त्याच्यामध्ये पण त्यांना वेगवेगळा त्रास. सो मी म्हटलं की आपल्याला लोक इतकं प्रेम देत आहे, तर आपण काय याला फुल टाईम नाही करायचं. आणि लोकांचं म्हणजे मला तर मी खूप नशीबवान आहे, लोकांनी मला खूप प्रेम दिलं. मी 7 महिने जेव्हा संभाजीनगरलाही होती ना, तेव्हा माझे 40,000 फॉलोअर्स होते. तुमचे 40,000 कसे झाले फॉलोअर? ते तर माझ्या सॉन्गमुळे, म्हणजे लोकांना काय माहिती काय वाटलं, माझी एक ओके. फेस व्हॅल्यू तिथूनच बनली. ओके तेव्हाच त्या सॉन्गमुळे माझे 10,000 फॉलोअर वाढले होते. ओके. आणि मग आम्ही असंच व्हिडिओ करत 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 1-1.5 वर्षात माझे 40,000 झाले. सायमल्टेनियसली माझं कॉलेजही सुरू होतं. आणि माझ्या कॉलेजमधूनही मला बोलले होते की आता तू नेक्स्ट प्रोजेक्ट नाही करायचं जोपर्यंत डिग्री होत नाही. सो मग मी तिथून बँकिंगचे क्लासेस केले. माझ्या घरून कम्प्लिटली विरोधच होता. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा इकडे आली अमरावतीला, तेव्हा मग मला याने सजेस्ट केलं की आपण याच्यामधूनही कमर्शियल करू शकतो. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की नाही, मी ॲबल आहे हे फुल टाईम करायला. सो अशी माझी जर्नी होती. ग्रेट. छान जर्नी आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की एखादी गोष्ट आपण आपल्या स्वतःचं कम्युनिकेशन चांगलं करण्यासाठी आपण प्रॅक्टिस करत असतो. आणि एखादं चॅलेंज, म्हणजे आता चॅलेंज असं होतं की त्या काळातल्या मोबाईलमध्ये डेटा बसत नव्हता आणि तो डेटा कुठंतरी स्टोअर राहावा म्हणून जे आपले व्हिडिओज पडायचे आणि त्यातनं आपलं करिअर सेट झालं. बरोबर. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आपण आता पार्ट 2 कडे येऊया आणि नंतर प्रश्नचिन्ह घेऊयात. प्रश्न घेऊयात आपण तुमचे प्रश्न घेऊया. मोजून 4च घेऊया, जास्त नाही, तर आपलं संपणार नाहीत कधी. आता तुमचं जवळपास बरेच
ह्याच्यामध्ये आपण पाहिले व्हिडिओमध्ये की जण तुम्ही एकत्र जवळपास 2021 पासून काम करताय, बरोबर आहे. तुमची आई म्हणायचे की हे जण भाऊ बहिणीचे आहेत, बरोबर. परत त्याच्यानंतर तुमची भाची ना, हां, ती मावशी म्हणायची, बरोबर. हे सगळं झालं. हे सगळं करत असताना आणि ह्या क्षेत्रात उतरत असताना, बरोबर आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना पहिलं युद्ध हे घरात होते. मग तुमचे युद्धाचे काही असे असतील ना काही क्षण किंवा एक्झाम्पल की काहीतरी असं झालं असेल की नाही यार आता हे शक्य नाही होणार. मी तर म्हणतो घरात ज्याच्या भांडे वाजते ना भाई, ते घरच 2-4 दिवसासाठी सोडून द्यायचं. म्हणजे म्हणजे हे तर 2021 मध्ये आली माझ्या लाईफमध्ये. ह्या प्रश्नानं मी एवढा पागल झालो होतो जेव्हा मी पॉलिटेक्निकच्या फायनल इयरला होतो. आणि मग आता तू जॉब कुठं करशील, म्हणजे पहिले तर मला पॉलिटेक्निकमध्येच टाकलं, घरचेनंच टाकलं घरच्याच्या इच्छेने. आणि दुसरा म्हणजे मी घरच्यांचा लाडाचा लाडाचा आहे, म्हणजे तू नागपूरच्या पुढं जाऊ नको. मी म्हटलं मैच कंपनी टाकतो, मीच करतो जॉब त्याच्यात. तर मग यानं काय झालं, मी फ्रस्ट्रेट झालो. प्लस माझे व्हिडिओज पण चालू होते आणि त्यांची पण चुकी नाही. ते समाजात आता कसं आहे, तुमचं पोरगं काय करते हा प्रश्न पडतेच. हे आता ठीक आहे, आता आम्ही समाजाचं पीअर प्रेशर ऍक्च्युली. हां, की मग ते त्यांना ते कसं त्या गोष्टीचं हे वाटत होतं की त्यांना पण काहीतरी उत्तर द्यावंच लागते. माझ्या घरचे मला आतापर्यंत कधीच काही बोलले नाही. वा वा, म्हणजे एक कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे बरं त्यांच्या घरच्यांना, टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही. कारण आपण एखादी गोष्ट जर करायची ठरवली आणि घरच्यांनी जर तिथं ना हा शब्द जर आला तर माणूस पहिलं तिथंच खचते. हां, आणि काही न म्हणणं म्हणजे तुम्हाला सपोर्ट देणं नाही ते वाऱ्यावर सोडलं. वाऱ्यावर. मी म्हणूनच तुमचं होऊ देतं पहिले. म्हणजे काय झालं ते वाऱ्यावर सोडल्यामुळं पण ते पण एक चांगली गोष्ट आहे ना हा, ऍक्च्युली. ते म्हणजे काय होते, माझं असं म्हणणं आहे, आता जर पॅरेंट्स पण आले असेल की ठीक आहे तुमचं पोरगं जर म्हणजे काहीतरी हार्डवर्क करत असेल तर त्याचा थोडा का होईना टाइम द्या. तो फिरेल, तो एक तर काहीतरी घेऊन येईल, नाही तर तुमच्यापाशी नक्की येईल आणि तुम्हाला शेवटचं सजेशन तुम्हालाच विचारेल. आणि मला नाही वाटत एखाद्या बापापेक्षा चांगलं सजेशन पोराला कोणी देऊ शकते म्हणून. हे मात्र खरं आहे. तर मला एवढं माहित होतं की माझे बाबा मला काहीतरी चांगलंच सांगेल, हे याचा तर कॉन्फिडन्स होता. आणि प्लस म्हणजे माझे बाबा शेतकरी आहे. ओके हां, तर माझ्याजवळ काही नसतं तर माझ्याजवळ शेती आहेच. ओके. त्याच्यातलं मला येत काहीच नाही, पण माझ्याजवळ शेती आहे. वावर आहे तर पावर आहे. एक व्हिडिओमध्ये पण मी बोललो आहे आणि त्याच्यात पण हे पण बोललो आहे की बा समजत काहीच नाही पण वावर आहे पण पावर आहे. तर मी कसं एक थोडा माझ्या डोक्यात एक बॅकअप पण होता. आणि घरचे मला काही बोलत नव्हते, पण मला असं वाटत होतं की आपण जर घरी राहिलो तर घरून काही होणे नाही आहे. कारण की घरातला मी लाडाचा आहे, तर ते मला जास्त दूर पाठवणार नव्हते हे पण मला माहीत होतं. म्हणून मी ते पण एक दुसरी क्रांती केली की मी घर सोडलं आणि घरापासून मग मी आता पण दूरच राहतो. मी आता जवळपास 6 वर्ष होत आहे. मी एकदम घरापासून दूर नाही आहे, पण माझ्या कामानिमित्ताने मी घरापासून दूर आहे. तिथं मी माझं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि जिथे या गोष्टीचं त्यांना उत्तर द्यावं लागत होतं की माझं पोरगं जे आहे आता पाहून राहिला आहे, तो शिकून राहिला आहे, किंवा मग मी म्हणजे शिकत नव्हतं पण चालू होतं त्यांचं की इथं तो इंजिनिअरिंग करून राहिला आहे, त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये चालू आहे. पण आता जर त्यांना कोणी विचारलं की बा तुमचं पोरगं काय करते, तर ते डायरेक्ट इंस्टाग्रामची आयडीज दाखवते, हे पाहून घ्या, हे करते. ग्रेट. आणि तुमचं हा होता की घरच्यांचा इंटरेस्टेड आहे आन्सर. घरचे काय म्हणत होते बाई करता. माझ्या घरचे बोलले की तू एवढं तुझं ॲग्री झालेलं आहे, PG कर, जॉब कर. याच्यामध्ये म्हणजे आता त्यांच्या डोक्यात तेच होतं की मग यामध्ये गेली तर तुला मुंबईत जावं लागते. ते खूप मोठं मीथ आहे. इथून काय होणार आहे, तू तिकडे जाशील. आणि ते फिअर होतं त्यांच्या डोक्यात की एक तर मी लहानाची मोठी घरीच झाली आहे, त्यांनी कधी मला बाहेर पाठवलंच नाही. सो नको करू बोलले ते मला. पण तो जो स्पार्क आहे ना माझ्यामधला, तो यांनी पाहिला. सो कम्प्लीट क्रेडिट मी यालाच देईल. म्हणजे मी इथपर्यंत आली आहे तर त्यांनी तो आयडेंटिफाय केला की नाही तू करू शकते.
तर मला ॲक्टिंगचा ए सुद्धा येत नव्हता. स्पार्क टू लाईफ स्पार्क. ठीक आहे. आता आपण प्रत्येक, आता तुम्ही तुम्हाला जवळपास 10 लाख पर्यंत फॉलोअर्स आहेत, म्हणजे 1 मिलियनच्या वरच आहेत जवळपास. आणि मुख्यत्वे करून आपल्या गावाकडची असे लोकांचं रील्स म्हणा किंवा स्टोरीज किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत, कंटेंट पाहायला सर्वांना आवडतं. आणि त्यातनं आपल्याला कोण पाहतंय हे आपल्याला कळत नाही, बरोबर. आणि पुढच्या पाहणाऱ्यात कुठंतरी तो स्वतःला तुमच्यात पाहतो, बरोबर आहे. सो दॅट्स वाय यू आर द सेलिब्रिटी, बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमचे फॅन्स पण क्रिएट होतात. मग तुमच्या दोघांच्या आयुष्यातला एक एक असा क्षण, म्हणजे आता काय आपलं ठीक आहे, आपण आपल्या राज्यात सेलिब्रिटी आहे, जाऊ दे, शाहरुख आणि हे ते गोष्ट वेगळी आहे. आपण आपल्या ह्याच्यातले शाहरुख आणि बरेच काही आहोत, ठीक आहे, काजल वगैरे, काजल नाही काजल. तर असा कोणता इन्सिडेंट आहे फॅन्सच्या संदर्भात की नाही त्यावेळेस वाटलं की नो यार, आय एम सिरियसली आय एम अ सेलिब्रिटी नाव, असा क्षण काय? माझे तर 2 इन्सिडेंट्स आहे. एक कॉमेडी आहे आणि एक थोडासा मला मोटिवेट करणार आहे. आता तुम्हाला कोणता सांगू? पहिले मोटिवेट सांगतो, मग कॉमेडी सांगतो. थांब रघु, थांब तू. येतो तुझ्यावर येतो. तर जेव्हा टिकटॉकवरती व्हिडिओ व्हायरल झाला होता, ते सांगितलं होतं मी, कांद्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता माझा. त्याच्यानंतर आपलं तेच नेहमीचं राहत होतं, मी ऑटो पकडून फाट्यावर जात होतो, फाट्यावरून बसमध्ये येत होतो, बसमध्ये आलो. त्याच्यानंतर अमरावतीच्या गाळकेनगरमध्ये मी जेव्हा म्हणजे असं पायदळ चाललो होतो, तेव्हा गाडीवरच्या 3 जणांना मला म्हटलं होतं, अरे हा तर तो आहे ना म्हणे, यानं कांद्याचा व्हिडिओ टाकला म्हणे. तेव्हा थोडंसं असं छाती फाटली होती, अरे बापरे, कुछ तो बन गया मैं. हा. कुछ तो. आणि तेव्हा शाहरुख खानचे मूवी फ्लॉप झाले होते 2-3. हो का? बरोबर. म्हटलं चला आता आपला नंबर कुठेतरी लागून राहिला आहे. तर तेव्हा वाटलं होतं. Motivation आणि दुसऱ्यांदा मला तेव्हा वाटलं होतं जेव्हा मी पुण्यातून येऊन राहिलो होतो आणि मला आले होते म्हणजे नॅचरल कॉल आला होता. तर तिथं जे आहे, समजा 2 वाजता बस थांबली होती, सगळेजण झोपीत होते. मी स्कार्फ बांधला नव्हता तोंडाले. मी म्हटलं चला रात्रीचे तो झोपीतच राहते, म्हटलं कोण ओळखते. तर आम्ही गेलो वॉशरूममध्ये. तर एक जण म्हणे मला फोटो काढायचा आहे म्हणे, मला तिथंच काढायचा आहे म्हणे, तुम्ही बाहेर दिसान म्हणे. मग तेव्हा मला वाटलं होतं की भाई आपल्याला लोक ओळखते म्हणजे लयच ओळखते, म्हणजे तो मला सोडायलाही तयार नाही की आता जर तू गायब झाला तर मला दिसणारही नाही, म्हणजे बा तू स्टार बनला असं दुसऱ्यांदा तेव्हा वाटलं होतं. तेव्हा वाटलं. ग्रेट, गुड फिलिंग. माझ्यासाठी तर कॉमेडी आणि मोटिवेटच आहे. खूपदा असं होते, पण मला एक किस्सा आठवते. आता 5 वर्ष झाले, 6वं लागलं या क्षेत्रात मला. जेव्हा माझ्या बाबाची सर्जरी झाली ना, म्हणजे हार्ट अटॅक आला होता, तेव्हा त्यांचं सर्जरी कोणीतरी डॉक्टर करणार होते आणि मला त्यांना भेटायचं होतं. म्हणजे मला असं खूप क्युरियोसिटी होती की त्यांना भेटावं आणि त्यांना म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, काही गोष्टी डॉक्टर आपल्याला क्लिअर करत नाही. तर सांगव आणि जाधव सर असं कोणीतरी त्यांचं ते सर्जरी करणार होते. तर मी खूप शोधलं, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला सर्जरी झाली, मी खूप शोधलं त्यांना, मला दिसलेच नाही ते. आणि नंतर 5-10 मिनिट मी थांबली आणि एक माणूस आला माझ्याजवळ आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे असं खूप त्यांनी बोलले माझ्यासोबत. मी म्हटलं तुम्ही सर इथेच का? हो मी जाधव सर. मी म्हटलं बापरे, देवच पावला, म्हणजे ज्याला आपण शोधत होतो मी तुमचे व्हिडिओ बघतो, म्हणजे या क्षेत्रामुळे ती ओळख भेटली मला की ती तिकडे कामात पडली. आणि तिथे मला या प्लॅटफॉर्मचा खूप फायदा झाला. सगळे डॉक्टर लोकांनी, म्हणजे आता आपले फॅमिली वगैरे म्हणतात हा काय करते, पण जे वेल एज्युकेटेड लोक आहे ना त्यांना म्हणजे किंमत आहे की नाही, हे जे आहे या क्षेत्रात आहे त्यांची पण एक लेवल आहे. सो तिथे, आणि एकदा मला नवभारतचा अवॉर्ड भेटला तर रिसेंटली, तेव्हा पण येताना असं झालं होतं की आमची बस मिस झाली आणि आम्ही रोड क्रॉस करत होतो, आम्हाला तिथून काहीतरी किलोमीटर समोर जायचं होतं. तर एक ट्रॅव्हल्स आली आणि असं हात दाखवत होते. मी म्हटलं की साईडला व्हा असं बोलत आहे.
तर मी बिपिनला बोलली पण की चल आपण फास्टली रोड क्रॉस करू. तर ते कंडक्टरनी खाली आला की तुम्ही इकडे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर तेव्हा ते ड्रायव्हर आणि कंडक्टर पण आमच्याशी म्हणजे तेव्हा आम्हाला खूप गरज होती की कोणीतरी आमची Help बस मिस करावी. झाली होती, Yes, हेल्प करायला yes. पाहिजे. सो तेव्हा ते इतके त्यांनी त्याच दिवशी आम्ही देऊळबंद पाहिला होता. मी तर हो. म्हटलं की स्वामी समर्थ झाले आमच्यासाठी. हा. आणि ते आले आणि आमची हेल्प केली. आम्हाला दुसरी बस पण दिली आणि ते बोलले की आमची गोंदियापर्यंत बस आहे. जर तुम्ही हा. तिथपर्यंत असाल तर चला. हां. म्हणजे असं लोक खूप प्रेम देते की आपल्याला बघून असं भरून येते की बापरे आपण इतकं चांगलं काम करतो की लोकांच्या मनात आपण कुठेतरी आहे. येस. हां. म्हणजे एकंदरीत आपण लोकांच्या मनातला स्ट्रेस कमी करतोय. आता सध्याला त्याची खूप गरज आहे. येस. तर आपण आता प्रेक्षकांच्या म्हणजे आपल्या मित्रांच्या प्रश्नांकडे जाऊयात आणि आपण इकडे दोन आणि इकडे दोन असे दोन प्रश्न घेऊयात. चला, कोण विचारतंय प्रश्न? सबसे पीछे, सबसे आगे. माईक आहे ना? तू कोण आहे तिकडचा? सर्वात अगोदर त्याला संधी द्या. काही नाहीत भावा, काय आपल्याच गोष्टी आहे. हॅलो हॅलो चेक. नाही, इकडे होतं ना कोणीतरी. आहे सर. हॅलो दादा, जसं की मी तुम्हाला म्हणलं की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. ॲक्च्युली मी वाशिममध्ये राहतो. वाशिम जिल्ह्यात एक छोटंसं शिरपूर जैन म्हणून गाव आहे माझं. तर मला पण असं कंटेंट क्रिएशन वगैरे खूप करायची आवड आहे. म्हणजे नेमकीच मी एक शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. माझ्या हॉस्टेल लाईफवर एक शॉर्ट फिल्म बनवली होती, मी माझ्या अकाउंटवर टाकलेली आहे. आणि मला याच्या पुढेही आणखी डिजिटल कंटेंट क्रिएशनमध्ये आणखी काम करायचं आहे. पण जसं गावातले लोक आणि गावातल्या लोकांमुळे माझ्या घरचे मला सपोर्ट करत नाही. तर त्यासाठी मी कसं करू आणि काय करू? बघ, आता तू जसा म्हणून राहिलाय की तुला डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काम करायचं आहे. आता माझ्या अनुभवावरून मी सगळं सांगतो. बघा, इथं मला बाकीच्यांचं काही एवढं माहीत नाही आहे. पण तुला जर हे करायचं असेल तर विदाऊट एक्सपेक्टेशन करावं लागेल. पहिली गोष्ट तर ठीक आहे, कमर्शियल हा वेगळा भाग झाला, फेम पण हा वेगळा भाग झाला. पहिले तुला ह्या दोन्ही गोष्टी डोक्यातून काढायला लागेल की मला ह्या दोन्ही गोष्टी भेटा. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे, हे तर आहेच. कारण की आता काय होते की चल एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला वा, मग त्याच्यानंतर मग माहिती आहे का तो त्या बाबतीत थोडंसं आळस चालू करून देते. आता लोक पहिले गोष्ट तर मला लोकांची समजत नाही, आमच्या कामाला कामच समजत नाही. ते याले वाटते उठल्याबरोबर हे बनवते बा व्हिडिओ आणि टाकून देते. पण असं काही नाही राहत, त्याबद्दल पण विचार करावा लागते. जसं तुम्ही शॉर्ट फिल्म बनवली, शॉर्ट फिल्म हे आमच्यापेक्षा वरचं काम आहे असं मी मानतो. कारण की शॉर्ट फिल्म म्हटलं की ते फिल्म मेकिंगमध्ये जाते. हां, त्यामध्ये जे आहे तुम्हाला स्टोरी रायटरकडून स्टोरी घ्यावी लागते, डायरेक्शन कास्टिंग डायरेक्टरकडून तुम्हाला ॲक्टर शोधावं लागते आणि हे सगळं मॅनेजमेंट करून शूट करावं लागते. मी जितका मला अनुभव आहे, मी पण एक वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. तर BTSमध्ये जेवढेही लोक राहतात, आर्टिस्टपेक्षा सगळ्यात जास्त कामं त्यांना राहतात. आणि तेवढंही करून ते म्हणजे त्या गोष्टीत कन्सिस्टन्सी ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. लोक कामं करतात पण थोडंसं मागं राहतात. आणि दुसरी गोष्ट आहे गावातले लोक. तर मी तर गाव सोडलं होतं भाऊ. आता याच्याहून मी मोठं काही सांगू नाही शकत. माईक माझं सध्या इथं नागपूरला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला मी BSc ॲग्रिकल्चर करते. हां हां. तर त्यासाठी समजा मी गाव सोडल्यासारखंच आहे. तर मग आता या हिशोबाने याच्या पुढे मी काय करू शकतो? मग गावातले लोक नंबर डिलीट मारून टाक तू. तुला फोन येते गावातल्या लोकांचे? तू गावात राहत नाही ना.
मग गावातल्या लोकांचा कसा विचार करून राहिला तू? गावातल्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतात ना. पोहोचू द्यायचे. ते काय तू कमेंट नाही वाचायच्या, निगेटिव्ह कमेंट कमेंट नाही, कडे. ते डायरेक्ट घरच्याला कमेंट करतात. आता काय म्हणू मी बा? आता घरचे मग तुला फोन करू परेशान करते काय? घरचे म्हणतात तू घरचे म्हणत असन काय बे तुला शिक्षणासाठी हा, पाठवलं आणि तू काय same, धसला? same, same. नाही. खरंच दादा मला असं याच्यात कंटेंट क्रिएशन मध्ये पुढे जायचंय, माझी इच्छा आहे. आता हे बघ बा, प्रत्येक गोष्टीत माहिती आहे का स्ट्रगल तर राहतेच. आता तू जर इतिहास वाचला असन, असेच लोक वर गेले ज्याच्या मागं असे होते. कोणतंही काढ तू पान इतिहासात. आता मोठं जर बनायचं असेल ना तर तेवढं तर लागलंच आहे. तेवढ्या गोष्टी तर तुला झेलाच लागल. आणि तुही गोष्ट तुला तरी ऐकता आली पाहिजे ना. तू जर सक्सेसफुल झाला आणि उद्या चालून जर विचार करू राहिला एकांतात बसून, साला माझ्या मागं तर काहीच नाही आहे, मला कोणीच बोललं नाही. ते स्वतःची स्टोरी स्वतःला कशी क्रिएटिव्ह वाटली पाहिजे, त्या हिशोबानं त्याचा पण थोडा पार्ट राहतेच. तर ते एक पार्ट समज आणि काम चालू ठेव, बस. बाकी काही नाही आहे. बाकी हे येणं हे कॅरेक्टर येत जात राहते. घरचेच काही नाही आहे, घरचे मीच तर नाही ऐकलं. आता त्याला काय सांगू मी. फक्त घरचेच्या विरोधात नाही जायचं, बस एवढं म्हणणं आहे. ठीक आहे, थँक्यू दादा. हा. थँक्यू सो मच. हॅलो विपिन भाऊ, इकडे हॅलो. हो बोल भाऊ. आता आपण दोघं म्हणजे तुम्ही दोघं कंटिन्यू रील्स बनवता, कंटेंट क्रिएट करता, बरोबर आहे का रे? कंटेंट क्रिएट करता, रील्स बनवता, म्हणजे तुम्ही चांगलेच बऱ्यापैकी फेमस झाले आता, बरोबर. तर काहीतरी शहाणे लोक असतातच जे निगेटिव्ह कमेंट करतात, ट्रोलिंग करतात. तर अशा गोष्टींना तुम्ही दोघं कशा पद्धतीने मॅनेज करता? मी सांगतो, मग हिचं काय ते हे सांगन. दोघांचं वेगळं आहे. मी माहित आहे काय, आता जसं प्रत्येक ग्रुपमध्ये एक पोट्टा असते ना काय, तो निगेटिव्हिटीचे भंडार असते, तो मी आहे. पण मी भावा तो विचार करून ठेवतो फक्त. कारण की कसं असते, पाणी इन हा थोडा जर विचार केला, माणूस छत्री घेऊन बाहेर निघते, आहे ना. तर मी थोडा विचार करणार आहे, म्हणजे त्या गोष्टीचा मी प्रिपेअर आहे, पण मी त्या गोष्टीचा लोड नाही घेत. आता स्ट्रगल याच्यासाठी असते. आता 6 वर्ष झाली आम्ही याच्यात आहे. आम्हाला पहिले 2 वर्ष वाटलं, त्याच्यानंतर नाही वाटलं. आता असं वाटते की बा ठीक आहे, थोडी एकदम चकना बिकना घेऊन बसला असते संध्याकाळी, त्याला काही काम नाही, थोडी एकदम कमेंटा करत राहते आणि आम्हाला काही काम नाही राहत, आम्ही त्याच्या वाचत राहतो. बस आमचं असं रिलेशन बनलं आहे. करता समजा. हा, मग आता काय करायचं दुसरं? तेच भाऊ बनवतात म्हटलं, त्यांनाही मेसेज पोहोचून जाईल. हिचे भारी भारी टॉपिक राहते, हे सोडून मी त्याच्यावर लक्ष देऊ काय? बरोबर, बेस्ट आहे सर, कंटिन्यू. थँक्यू. तुमचा फीडबॅक. मी तर खूप ओव्हर थिंकर आहे. स्टार्टिंगला खूप जास्त विचार केला मी. असं वाटलं की आता आपण किती वेळ बसणार आहे मोबाईलवर, किंवा कोणी कमेंट केली आणि काय डिलीट करायचं. तर स्टार्टिंगला मी 2-3 वर्ष खूप विचार केला. पण आता जसं जसे दिवस चालले, जसं जसं एक्सपिरियन्स वाढला, की असं वाटते की आपण एका कमेंटसाठी 2-3 दिवस घालवतो आणि त्या 3 दिवसमध्ये तर इकडे आपले 3 कॉन्टेंट निघते. तर मी तो स्किपच केला आहे पार्ट. आता मी त्याकडे लक्षच देत नाही. पहिले वाटत होतं, साहजिक आहे. म्हणजे जर काही सक्सेस व्हायचं असेल तर अशा गोष्टींना इग्नोरच करावं लागेल ना. लोक समाजात पाहिल्यावर ज्या गोष्टी आपल्याला पटून राहिल्या ना भावा, त्या बोलायच्या है ना. आम्ही तर मला माहित आहे की माझा ऑडियन्स बेस हा फॅमिली ऑडियन्स आहे सगळा, आणि यूथ पण आहे. पण आम्ही असे व्हिडिओ टाकत नाही की बा जे मी माझ्या घरच्यासाठी व्हिडिओ टाकतो. पहिलेपासून हा फंडा राहिला आहे की मी घरच्यासाठी जे फॅमिली पाहिजे मी त्याच्यासाठी व्हिडिओ टाकतो. आता त्याला आवडत असेल तर ते बिचारे हो म्हणा, नाही आवडत असेल तर ते नाही म्हणा. एकतर आमचे आहे तर व्हिडिओ families- बघायला हेडफोन नाही लागत. बघू शकता तुम्ही फॅमिलीमध्ये. हा खूप मोठा चांगला मुद्दा आहे. तर त्या गोष्टीला स्किप केलेलाच बरं राहील. सर, तुम्ही नवीन जे रील्स रील बनवतात. डिजिटल क्रिएटर आहे, कोणते सुप्रसिद्ध डिजिटल क्रिएटर आहे त्यांच्यासोबत तुम्हाला कोलॅब करायला आवडेल? आणि जे न्यू रील्स क्रिएटर आहे त्यांना तुम्ही आता कोणता सल्ला द्याल? आणि जसं त्यांनी निगेटिव्ह कमेंटचं केलं होतं ना, तर तशी मी एक शेतकऱ्यावर रील्स बनवली होती. तेव्हा मला माझे 14,000 लोकांनी ते बघितली होती.
पण मला एक कमेंट्स त्यांनी केली होती की तुम्हारी बहुत ओव्हर ॲक्टिंग हो गई होगी तो बर्तन माझे लग जा. मला त्या दिवशी एवढं रडायला आलं ना, मी तेव्हापासून मग रील्स म्हणजे बनवण्याची सोडूनच दिली. तर यांना कसं सामोरे जायचं ते सांगा. 14,000 लोकांनी पाहिलं ना, पण ते महत्त्वाचं. तर हा मी हे जे क्वेश्चन आन्सरिंग राहते ना, हा माझा दुसरा आहे. एवढा लंबा क्वेश्चन माझ्या काही लक्षात राहिला नाही आहे. तर सुरुवातीला काय होतं? अरे म्हणजे तिला खूप म्हणजे कोणीतरी असं बोललं की तू कशाला बा तू भांडेच घास बा. नाही त्याच्या सुरुवातीचं कॉन्टेंट याचा तुला विचार असं कोणासोबत कोलॅबरेट करायला आवडेल? तर कोलॅबरेशनचा विषय असा आहे, त्या बाबतीत मी खूप सेल्फ रिस्पेक्ट घेऊन चालतो. पुढच्याला जर इंटरेस्ट असेल तर मी त्याच्यासोबत बनवतो, तो कोणताही किती मोठा असो. मग कारण की मी असं जबरदस्ती काही करत नाही. आणि मला पण वाटते माझ्या कामानुसार प्रत्येकाला ते वाटायला पाहिजे की ठीक आहे, माझ्यात जर ते ॲबिलिटी असेल तर आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 2 वर्षांनी त्या क्रिएटरसोबत मला व्हिडिओ बनवायला भेटल. हा इगो नाही आहे, बट हे स्वतःबद्दलची रिस्पेक्ट आहे. आणि मी प्रत्येक क्रिएटरची रिस्पेक्ट करतोच. किंबहुना जेव्हा माझं डोकं चालत नाही, असं नाही, मी पण माणूस आहे. जसं आता जेव्हापासून आम्ही फेमस झालो तेव्हापासून तर आम्हाला जास्त समाजात पण, जसं आता एखादा टपरीवर जर गेलो आणि तिथला जर मला एखादा कॉन्टेंट जर ऑब्झर्व करायचा असला तर ते करायला भेटत नाही. कारण की खूप सारे लोक तिथं भेटते, त्यांच्यासोबतच गोष्टी होऊन जाते, तर ते पॉसिबल नाही होत. म्हणून मी खूप साऱ्या कॉन्टेंट क्रिएटरचे पण व्हिडिओ पाहतो. पण त्याला जर इंटरेस्ट नसला माझ्यासोबत बनवण्यात, तर मी फोर्स करून काही फायद्याची गोष्ट नाही राहत. तर एक तर हा मुद्दा क्लिअर झाला. आणि दुसरी गोष्ट की तू म्हटलं की त्यावरती खूप निगेटिव्ह कमेंट आली, त्याच्यावरती तन्वीनं खूप चांगलं उत्तर दिलं. त्याच्यावरती 14,000 व्ह्यूज आले होते. त्या 14,000 व्ह्यूजकडे तू लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते भेटत नाही कोणाला. एक कमेंट होती निगेटिव्ह, ते तू डिलीटही करू शकली असती, ते डिलीट करून टाकायची होती. पण 14,000 व्ह्यूज हे खूप मोठे होते. ते प्रत्येक म्हणजे आता आम्हाला तर येऊन जाते, पण खूप सारे लोक राहतात ज्याला 14,000 व्ह्यूज पण नाही आहेत. पण ती खूप मोठी अचीवमेंट आहे. डबल चालू करशील तू. हॅलो, हां, काही प्रश्न आहेत इकडनं अजून? नाहीतर आपण शेवटचा प्रश्न घेऊया. आजच्या घडीला विद्यार्थ्यांना संधी. हॅलो तन्वी आणि विपिन, मी पूनम, आपण लास्ट मंथमध्ये श्रुती गावंडेकडल्या प्रोग्राममध्ये भेटलो होतो मार्च महिन्यामध्ये, बरोबर आहे. एखाद्या सेलिब्रिटीला आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला खूप कौतुक वाटतं किंवा खूप मोठी सेलिब्रिटी आहे. पण जेव्हा आपल्या शहरातली व्यक्ती एवढ्या मोठ्या उंचीवर जाते आणि कुठल्याही प्रकारचं टॅग आणि मेन्शन न करता आपण समोरच्या व्यक्तीसोबत तिच्यासोबतचा फोटो जेव्हा इंस्टाग्रामच्या आयडीला पोस्ट करतो, एका रात्रीतून तुमच्या दोघांमुळे माझे अर्ध्यापेक्षा जास्त फॉलोअर्स वाढले. मी काही कंटेंट क्रिएटर नाही आहे, आय एम जस्ट अ लेक्चरर. पण थँक्स टू यू. मला फक्त तुम्हाला दोघांना थँक्यू म्हणायचं. थँक्यू सो मच. मला वाटलं बा मेन्शनच नाही दिलं का मी. मला वाटलं तुम्हाला रागच अर्धी आला बिमारी आम्ही तेच mention राहते, नाही केलं फोटो त्याचं. काढला मेन्शन नाही ऍक्च्युली मी मेन्शन नाही केलं तुम्हाला. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी प्रश्न केले की तुम्ही या लोकांना ओळखता का मॅम. इथे अर्ध्यापेक्षा जास्त माझे स्टुडंट्स बसलेले आहेत. तर सगळे विचारतात की मॅडम तुम्ही यांना कसे ओळखता, मॅडम तुम्ही यांना कसे ओळखता, आम्हाला पण सेल्फी काढायची आहे, आम्हाला पण सेल्फी काढायची आहे. तर ते थोडं आणखी भारावून जातं. देन थँक्स टू यू. येस. आता एक आपण कन्क्लुजनला येऊयात. मला पण असं मनात वाटायला लागलं की माझे पण फॉलोअर वाढतील. फोटो काढलाय का माझा? ताईनी तर एक फोटोज काढला, तुम्ही तर एवढं सेशन घेतलं. नाही, तरी पण फोटो आहे की नाही माहिती नाही अजून. आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो, सो मेनी पीपल आर फॉलोइंग अस ॲक्च्युली, बरोबर. आणि आपण जे करतो ना ते लोक फॉलो करतात आपल्याला, बरोबर आहे. आज घडीला एक ट्रेंडिंग विषय चालू आहे तुकाराम मुंडे साहेबांचा, बरोबर आहे. की एक मिनटं मित्रांनो, थोडं शांत बसा प्लीज. तर ट्रेंडिंग विषय हा चालू आहे की दुधाची भेसळ असेल
मला ते खूप आवडलं ॲक्च्युली. म्हणजे 143 कोटी लोकसंख्या भारताची आहे आणि 143 कोटी लोकसंख्येला लागणारं दूध जे आहे ते गाई आणि म्हशी असं सगळं मिळून जरी आपण कॅल्क्युलेट केलं तरी किमान आपल्याकडे एक 40 कोटी गाई म्हशी असायला पाहिजे. तर तेवढ्या मुळात आहेत का? म्हणजे एवढं, आणि सगळेजण चहा दूध पितात बरोबर. तर एक असं दुधात भेसळ होऊ नये हे एक आपली अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी एक तुम्ही काहीतरी करा. कारण का शेतकऱ्यांचं जे आहे ना सर्वात ताजं उत्पन्न जर कोणतं असेल तर ते दुधाचं आहे, बरोबर आहे. म्हणजे आज आपण दूध काढलं विकलो त्याचे पैसे आपल्याला ताजे भेटू शकतात. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट आहे जे की आपल्याला करायला हवी. तरुणांमध्ये ना सध्याला व्यसनाची खूप लवकर व्यसनाकडे वळत आहेत मुलं. 10वी पण क्रॉस नाही होऊ शकत आता सध्याला. सो ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून यू कॅन डू सच काइंड ऑफ थिंग्स की बाबा मुलं तुम्हाला त्याबद्दल फॉलो करतील की डू नॉट इटिंग टोबॅकोज अँड गुटखाज अँड सिगरेट्स वगैरे. काही जरी झालं आपल्याकडे बॅन असून सुद्धा ते खूप जास्त प्रमाणात विकलं जाते. तर हे एक माझं तुम्हाला सजेशन आणि एक विनंती होती ह्या ईनच्या व्यासपीठाहून. सो तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत गप्पा मारल्यात. आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. जाताना तुमचे शेवटचे एक कमेंट घेऊ आणि आपण हे सेशन क्लोज करूया. तन्वीजी तुमच्याकडून. तुम्ही जो हा टॉपिक मांडला आहे अडल्ट्रेशन जे चालू होतं हे मला खूप चांगलं वाटलं. कारण की जिथे मी राहते तिथे पण म्हणजे खूप असे नामांकित दुकान होते की आम्ही खूप ब्लाइंडली ट्रस्ट ठेवत होतो. तिथे बॅन झाले आता ते कम्प्लिटली. तर त्याच्यासाठी तर आम्ही आता म्हणजे काहीतरी करूच, त्याच्यावर व्हिडिओ बनवूच. आणि दुसरा टॉपिक आपला की याचा व्यसनाचा ते तर आता म्हणजे नाहीच करायला पाहिजे. आता मी त्याच्यावर बोलणार नाही जास्त. आता कालचाच एक टॉपिक आहे. काल मी माझ्या इथे वर्कर्स होते त्यांच्यासाठी मी चहा आणायला गेलो होतो पार्सल. तिथे 2 पोट्टी सिगरेट पिऊन राहिले होते. आता ते ना मी गेल्यावर काय म्हणा फॅन होते ते म्हणे दादा दादा सिगरेट बिगरेट नाही पाजत काय म्हणे मला. अरे चहाचा विचार म्हटलं बा मी पेते नाही म्हटलं मी पाजतही नाही. पण ते वयानं होते असं ते सर तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 16 ते 17 वर्षाचे पोरं होते. 16 ते 17 बरोबर. हां. आता मी पण खूप साऱ्या म्हणजे पोरांना पाहिलं आहे. मी स्वतः पण राहतो त्याच्यात. आता ते कसं आहे आम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून करतो. पण इथे जर कोणी असेल मी असं म्हणून राहिलो हात वर करा, करणारही नाही आहे तुम्ही. तर नका करू प्लीज, खरंच नका करू. कारण की तुम्ही करून घेता त्याचा भोगा बाजूच्याला लागते. हे तर कॉमेडीच्या याच्यात झालं. थोड्या मिनिटाच्या एन्जॉयमेंटसाठी लोक व्यसनेच्या याच्यात लागते पण अख्खं आयुष्य चाललं जाते थोडं करत. माझ्यासोबतचे जितके पण फ्रीलान्सर्स होते ते फक्त एका गोष्टीच्या ना माझ्यापासून तुटल्या गेले. म्हणजे ते स्वतःहूनच तुटले आणि ते त्यांना पण स्वतःबद्दल थोडं हे वाटते की बा जर तेव्हा मी बिपिनचं ऐकलं असतं किंवा बिपिनसोबत जरी मी फॉलो केलं असतं. जसं आता व्हिडिओच्या माध्यमातून देतो हा तर एक संदेश राहते 1.5 ते 2 मिनिटाचा. पण ही माझी रिअल स्टोरी आहे की माझ्यासोबतचे जेवढे फ्रीलान्सर्स आहे हे आता म्हणजे या सक्सेसपासून थोडे दूर गेले. ते माझ्यासोबत आहे. कारण की ज्या वेळेस ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्यावेळेस त्याच गोष्टी शिकायला पाहिजे. तुम्ही जर त्यावेळेस जर व्यसनात जर गेले तर मग काही कामाची गोष्ट राहत नाही. बरोबर. हां. त्यावेळेस ते लोक दारू पित होते, मी माझं काम करत होतो. खरी गोष्ट. हां. आता त्यांना कुठेतरी वाटते की अरे यार कुठेतरी बिपिन सोबत आज आपण असतो. तर असं म्हणणं आहे माझं की सुटत असन तर सोडा. मनावर ताबा त्याचं उत्तर एकच आहे. बस. चालेल. आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण खूप आहेत आणि ते आपल्याला ऐकण्याची आतुरता पण आहे. पण वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. थँक्यू बिपिनजी आणि तन्वीजी, तुम्ही आलात, वेळ दिलात. लग्नाची तारीख जरी निघाली तरी तुम्हाला निमंत्रण फक्त ऑनलाईनच असणार आहे आणि ऑनलाईनच ते तुम्ही काही हे नाही लावणार ना त्याच्यावर, म्हणजे काही असं काय म्हणता येईल
ते काय आपलं हैदराबादला आता कोणाचं लग्न झालं होतं? नाही लग्न देवरकोंडा आणि ह्याचं लग्न झालं होतं. अच्छा, एकदम सरप्राईज. हां नाही तसं नाही, सरप्राईज नव्हतं झालं, त्यांनी कॉपीराईट्स दिले होते. तसं तुम्ही काय देणार आहे नाही का? नाही कॉपीराईट वगैरे नाही राहील. पद्धतशीर पत्रिक छापली आहे मी, येताना आहेर घेऊन या. हां पाकिटात पैसे राहिले तर बफेमध्ये ताट भेटेल. हां ही पद्धतशीर पूर्ण प्लॅनिंग केली आहे. आता लग्न जर सोशली होऊन राहिलं आहे, आता सोशल मीडिया आम्ही कमर्शियलसाठी वापरतो, हां तर तिथून फायदा झाला पाहिजे. प्रत्येक जणाने 200-200 रुपये लिफाफ्यामध्ये आणायचे. येस. लोक म्हणजे आणि- आम्हाला एवढं आपलं समजते ना, असं रस्त्यावरून चालणारा माणूस आहे म्हणते काय तुम्ही तर एंगेजमेंटली नाही बोलावलं, म्हणजे ते एवढ्या हक्काने वाटलं बोलतात नव्हतं आम्हाला. तुमच्याकडून खरंच एवढ्या ब्लेसिंग्स भेटन, पण खूप खूप धन्यवाद की लंगूर के हात में अंगूर तुम्ही एक्सेप्ट केला. चालेल, थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गप्पा वगैरे रंगल्या. असंच आपण नंतर भेटूयात आणि पुढच्या कार्यक्रमाला लवकरच तुम्हाला तेव्हा निमंत्रण टाइम देऊ. थोडा जास्त ठेवाल. 100% 100%. येस. तर समर यूथ समिटचा 2026चा जो हा कार्यक्रम आहे, इथे तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचं आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. आणि आता किती हा दुसरा दिवस आहे? हो नाही, पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे आणि उद्या दुसरा दिवस आहे. हा, उद्याचा तर दिवस. तुम्ही पण राहा. खूप चांगले चांगले वक्ते स्पीकर्स इथे बोलावलेले आहेत. घ्या फायदा. ह्या गोष्टी ज्या आहेत तेव्हा आम्हाला भेटल्या नाही, ज्या वेळेस आम्हाला भेटायला पाहिजे होतं तुम्हाला भेटून राहिले. घ्या फायदा भाऊ. चला ठीक. येस, थँक्यू व्हेरी मच.